सोशल मीडियातून ओळख, 3 वर्ष प्रेमसंबंध आणि त्यानंतर तरुणीने स्वतःच केली पोलिसांकडे तक्रार. नेमकं काय आहे हे प्रकरण जाणून घेऊयात. डोंबिवलीतील एका कॉलेज तरुणीच्या तक्रारीनंतर अरमान शेख नावाच्या एका तरुणाला विष्णुनगर पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्या विरोधात पॉक्सो आणि लैंगिक शोषणाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून या प्रकारामुळे आता परिसरात मोठी चर्चा होते. माहितीनुसार सोशल मीडियावरील व्हिडिओ ॲपच्या माध्यमातून दोघांची ओळख झाली होती. मैत्री निर्माण झाल्यानंतर दोघांमध्ये 3 वर्ष प्रेमसंबंध देखील होत असल्याची माहिती आता समोर येते. पीडित तरुणी त्यावेळी अल्पवयीन असल्याचा आरोप करण्यात येतोय. सध्या ती डोंबिवलीतील एका नामांकित कॉलेजमध्ये BA पहिल्या वर्गात शिक्षण घेते. दरम्यान तरुणी 18 वर्षांची झाल्यानंतर दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतल्याचं सांगण्यात येत आहे. भिवंडीतील शांतीनगर परिसरात लग्नाची तयारी सुरू होती. काजी आणि साक्षीदार देखील बोलवण्यात आले होते. मात्र याची माहिती मिळताच काही हिंदुवादी संघटनांचे कार्यकर्ते तिथे पोहोचल्यामुळे मोठा गोंधळ निर्माण झालाय आणि हे प्रकरण पोलिसांपर्यंत पोहोचलंय. यानंतर संबंधित प्रकरण विष्णुनगर पोलीस ठाण्याकडे वर्ग करण्यात आलाय. दरम्यान पीडित तरुणीने दिलेल्या तक्रारीत अरमान शेखने मैत्री करून शारीरिक संबंध ठेवले आणि त्यानंतर तिला ब्लॅकमेल करत लग्नासाठी दबाव टाकला असा आरोप तिने केला आणि हा आरोप आता करण्यात येतोय. या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी अरमान शेख नावाच्या तरुणाला अटक केली आहे आणि त्याच्या विरुद्ध अधिक तपास देखील सुरू केला आहे. त्याच्या विरुद्ध पॉक्सो आणि लैंगिक शोषणाचा गुन्हा दाखल देखील करण्यात आलाय. त्यामुळे आता पोलिसांनी तरुणींना, मुलींना एक मोठं आवाहन केलंय. अशा प्रकारे सोशल मीडियातून ओळख निर्माण करून कोणासोबतही मैत्री करणं हे खूपच धोकादायक आहे आणि त्यामुळे मुलींना, तरुणींना, महिलांना या सर्व प्रकरणातून सावध राहण्याचा इशारा पोलिसांनी दिला.